जेव्हा खजिन्याच्या लालचीची आग माणसाच्या डोक्यात पेटते तेव्हा अंगावर पांढरा पोशाख घालणारे शिक्षक असो वा गावाचे नेते ते हैवान बनायलाही मागे पुढे पाहत नाहीत. पण कर्माचा न्याय असा भयानक असतो की थेट सैतानाची जत्राच जेलमध्ये भरते. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2026 मधील एक अत्यंत हॉरर थ्रिलर मूवी जिचं नाव आहे सालबार्डी. चित्रपटाची सुरुवात होते एका एसटी बस मधील दृश्याने. मास्टरजी जे एक नवीन शिक्षक आहेत ते सालबर्डी गावात मुलांना शिकवण्यासाठी चाललेले असतात. बसचा कंडक्टर त्यांना तिकीट देताना अचानक मजेत एक विचित्र प्रश्न विचारतो, मास्तर तुम्ही तिथे खरंच फक्त शिकवायला चाललाय ना का लपलेला खजिना शोधायला? हे ऐकून मास्टरजी काही क्षणासाठी थक्क होतात. गावात पोहोचल्यावर भोये बाबडे गावकरी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करतात. तिथे त्यांची भेट गावचे सरपंच गणपत पाटील आणि उपसरपंच मुकुंद यांच्याशी होते. पहिल्याच भेटीत एक गोष्ट स्पष्ट होती की मुकुंद आणि गणपत पाटील यांच्यात राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर अजिबात पटत नाही. मुकुंदला स्वतः गावाचं सरपंच बनायचं असतं, पण गणपत पाटील इतका श्रीमंत आणि वजनदार असतो की मुकुंद त्यांच्या समोर इलेक्शन कधीच जिंकू शकत नाही. रात्री गावातील काही प्रमुख मंडळी दारू प्यायला बसतात आणि त्यांच्या समोर नवीन असलेले मास्तरजी सुद्धा सामील होतात, जे पाहून गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटतं. मास्तरजी हसत हसत म्हणतात, अहो दारू पितानाच खोल मैत्री होते. गप्पांच्या ओघात मास्तरजी सर्वांना विचारतात, या गावात खरंच काही गुप्त खजिना लपलेला आहे का? तेव्हा काही जण म्हणतात, अहो असता तर मेला नसता का? तर काही जण खजिना असल्याचा साफ नकार देतात. पण मित्रांनो, ज्यावेळी हे लोक गप्पा मारत होते त्याच काळोख्या रात्री गावात एक अत्यंत भयंकर घटना घडत होती. त्याच रात्री एक लहान मुलगा ज्याचे वडील गावातील डान्स प्रोग्राम बघण्यात पूर्णपणे व्यस्त असतात, तो अंधारात एकटाच घरच्या दिशेने जात असतो. वाटेत एका सुनसान जागी एक अजब आणि विकृत माणूस त्याला अचानक किडनॅप करतो आणि तो विचित्र आणि अंगावर काटा आणणाऱ्या आवाजात त्या लहान मुलाला सांगतो, मला माझ्या देवाला खुश करायचं आहे. यासाठी मला एकूण 8 मुलांची बळी द्यावी लागेल आणि हा माझा तिसरा बळी आहे. असं म्हणून तो त्या निष्पाप मुलाचा जीव घेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाचा मृतदेह गावातील एका तलावात तरंगताना दिसतो, जो पाहून संपूर्ण गाव हादरून जातं. गेल्या 3 महिन्यात गावात घडलेली ही तिसरी अशीच रहस्यमय घटना होती. पोलीस घटनास्थानावर पोहोचतात. सरपंच गणपत पाटील कायदेशीर पोस्टमॉर्टमच्या विरोधात असतात, पण उपसरपंच मुकुंद पोलिसांना पूर्ण सपोर्ट करतात. मुकुंद या सर्व प्रकाराची माहिती स्थानिक आमदाराला म्हणजेच MLA ला देतात. आमदार तातडीने गावात येतो आणि निवडणुकीत राजकीय फायदा मिळवण्यासाठी गावकऱ्यांना भडकावतो. तुम्ही लोक गप्प बसू नका, पोलिसांच्या विरोधात मोठा मोर्चा म्हणजेच प्रोटेस्ट करा, तरीच ही केस लवकर सॉल्व्ह होईल. आमदार गुपचूप मुकुंदच्या कानात सांगतो, अहो मुकुंदराव, जितका जास्त गोंधळ घालाल तितकेच लोकांच्या नजरेत याल आणि पुढचं इलेक्शन जिंकून जाल. मग मी ही पुढे मंत्री होईन. या राजकीय दबावामुळे गृहमंत्री या केसच्या तपासासाठी एक अत्यंत हुशार आणि डॅशिंग महिला अधिकारी पाठवली जाते, जिचं नाव असतं रमा. रमा ही एक सिंगल मदर असते जी खूप इंटेलिजंट आणि जिद्दी पोलीस ऑफिसर असते. तिच्या मुलाचे नाव असते ऋषभ. ती ड्युटीवर असताना ऋषभची काळजी घेण्यासाठी गावातल्याच येसुबाई नावाच्या एका प्रामाणिक महिलेला कामावर ठेवलं जातं. येसुबाईला स्वतः एक मुलगा असतो ज्याचे नाव असतं काना. रमा पोलीस स्टेशन मध्ये येऊन आधीच्या 3 मुलांच्या केसच्या फाईलचा अभ्यास करते. त्यावेळी तिच्या समोर गुन्हाचा एक भयंकर पॅटर्न येतो. मारले गेलेल्या सर्व मुलांचे वय अचूक 8 वर्ष होते. ते सर्व मुले आपापल्या आई वडिलांचे एकुलते एक मुलगा होता. ते सर्व रात्रीच्या अंधारात अचानक गायब व्हायचे. दुसऱ्या दिवशी त्यांची बॉडी तलावात मिळायची. रमा पीडित पालकांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करते. पहिल्या मृत मुलाचे वडील रडत रडत तिला सांगतात, मॅडम माझ्या मुलाला उत्तम पाहायला येत होतं. तो 3 वर्षाचा असल्यापासून पोहायला शिकत होता. तो असा तलावात बुडून कधीच मरू शकत नाही. त्याचा खून झालाय. रमा तिन्ही केसेसची तुलना करते. समजून चुकते की हा एखादा अघोरी काळी जादू किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. ती गावात जाऊन गावकऱ्यांना थेट विचारते, तुमच्या गावात कुणी काळी जादू किंवा अघोरी प्रथा करत आहे का? हे ऐकताच गावकरी पोलिसांवर भडकतात आणि म्हणतात, आम्ही सगळे देवाधर्माचे चांगले माणसं आहेत. आमच्या गावाची अशी बदनामी तुम्ही कशी करू शकता? पण मित्रांनो, रमा एवढ्यावरच हार मानत नाही. एका रात्री रमा ऑफिस मध्ये काम करत असताना येसुबाई तिथे येते आणि म्हणते, मॅडम मला 2 दिवसाची सुट्टी पाहिजे. गावात मोठी यात्रा सुरू होते. मी माझ्या कानासाठी नवस मागितलं होतं. तो मला पौर्णिमेच्या रात्रीच पूर्ण करायचा आहे. पौर्णिमा हा शब्द ऐकताच रमाच्या डोक्यात एक वीज चमकते. ती धावत पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि जुन्या केसेसच्या डायऱ्या उघडते. आणि मित्रांनो, तिथे तिच्या समोर कथेचा सर्वात मोठा सुगावा लागतो. आजवरचे 3 खून नेमके पौर्णिमेच्याच रात्री झाले होते. याचा अर्थ असा होता की येणारी पौर्णिमा ही पुढच्या हत्येची तारीख होती. त्याच रात्री गावात यात्रा असल्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन खुनी पुन्हा बळी देणार होता.
रमा एक मास्टर प्लॅन बनवते. यात्रेच्या गर्दीत किडनॅपर नक्की येईल, आपण त्याला रंगे हात पकडायचं. ती येसूबाईला सुट्टी देते आणि सुरक्षिततेसाठी आपला मुलगा ऋषभ याला तिची मैत्रीण वनिता हिच्या घरी सोडते आणि संपूर्ण पोलीस टीमला हाय अलर्ट वर ठेवते. गावात भव्य यात्रा सुरू होते. हजारो लोकांची गर्दी जमते. तिकडे जंगलाच्या अंधारात ते 4 किडनॅपर्स आपसात ठरवत असतात. आतापर्यंत आपल्याला 4 मुलं मिळाली होती, पण देवतेला खुश करायचं असेल तर 8 हवेत. आज रात्री गर्दीचा फायदा घेऊन उरलेले 4 मुलं उचलायची, पण पोलिसांचे त्यांच्यावर बारीक लक्ष असतं याची त्यांना कल्पना नसते. पण मित्रांनो, याच वेळी कथेला एक अत्यंत भावनिक आणि भयावह वळण लागतं. रमाचा मुलगा ऋषभ यात्रेला जाण्यासाठी हट्ट करत असतो, पण ड्युटीमुळे ती त्याला नेऊ शकत नव्हती. ऋषभ वनिताच्या मुलासोबत खेळताना गुपचूप यात्रेच्या दिशेने निघून जातो. दुसरीकडे यात्रेच्या गर्दीत येसूबाईचा मुलगा काना हिचा हात सुटतो. तो किडनॅपर्स त्याला उचलून पळवून नेतात. रमाला वनिताचा फोन येतो की ऋषभ घरात नाहीये, तो गायब झालाय. नेटवर्क नसल्यामुळे फोन कट होतो. तितक्यात आणखी एक धक्का बसतो की यात्रेत जुन्या वाड्याची भिंत पडल्याने काही मुलं जखमी झाली आहेत. रमा तिकडे जाते. तिथे ऋषभचा मित्र राहुल सांगतो की ऋषभ इथे आलाच नाही. रमा एका पोलीस ऑफिसर सोबत स्वतः आई असल्यामुळे मुलाच्या काळजीने पूर्णपणे कोलमडते. काही वेळातच तिला एका आनंदाची बातमी मिळते की ऋषभ यात्रेच्या गर्दीत एकटाच फिरताना सापडला आहे. ती सुटकेचा श्वास घेते. पण मित्रांनो, येसूबाईचा लहानगा काना अजूनही गायबच होता. रमा सरपंचाद्वारे यात्रेत कानाच्या नावाची मोठी अनाउन्समेंट करायला लागते. संपूर्ण पोलीस आणि गावकरी जंगलाच्या दिशेने शोध मोहीम राबवतात. अखेर काना सुखरूप सापडतो. रमा त्याला पोलीस स्टेशनला आणून अगदी मायेने विचारते, बेटा काल रात्री नक्की काय झालं? काना अत्यंत भीतीच्या वातावरणात सांगू लागतो, मॅडम मला एका जुन्या पडक्या घरात नेऊन गोणीत बांधलं होतं. तिथे 4 माणसं होती. त्यातील 3 जणांची अजब पोशाख आणि चेहऱ्यावर भयानक मास्क घातले होते. पण जो 4था मुख्य माणूस होता त्याचं तोंड जणू दोऱ्याने शिवलेलं होतं आणि त्याच्या हातात एक छडी होती ज्याला अनेक घुंगरू लावलेले होते. त्याचा मोठा आवाज येत होता. ते 3 मास्कवाले मला तिथे सोडून निघून गेले, पण मी गुपचूप गोणीतून बाहेर निघून तिथून पळालो. रमा त्याला विचारते, बेटा तो पोशाख तो आधी कुठे पाहिला होतास का? तेव्हा काना सांगतो की मागच्या यात्रेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकांनी तो पोशाख घातला होता. रमा तातडीने लॅपटॉप उघडून जुने फोटोज दाखवते. तेव्हा काना एका फोटोवर बोट दाखवतो. रमा ओरडते, अरे हे तर रणकासूरचे रूप आहे जे कोकण साइडचे लोक फॉलो करतात. ती हवालदाराला विचारते की आपल्या गावात कोकण साइडचे लोक कोण कोण आहेत त्याची चौकशी करा, पण तिथून काहीच हाती लागत नाही. तितक्यात रामाचा एक जुना हवालदार सहकारी आठवून सांगतो, मॅडम घुंगरू लागलेली ती छडी मी स्मशानाजवळ राहणाऱ्या पिंपराच्या हातात पाहिली होती. तो तिथे अंतिम संस्काराचे सामान विकतो. रमा तातडीने पिंपराचा बॅकग्राऊंड काढते. तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर येतं. पिंपरा आधी दुसऱ्या गावाच्या स्मशानात काम करायचा, पण तिथे तो मृतदेहांचे हाड चोरायचा, म्हणून त्याला तिथून हाकलून दिलं. मग तो नाव बदलून सलबर्डी गावात येऊन सेटल झाला. पोलिस त्याला पकडून आणतात, पण तो गुन्हा कबूल करायला तयार होत नाही. पिंपरा हा अंधश्रद्धेला बळी पडलेला माणूस आहे हे रमा ओळखून गेली होती. ती एक हुशार युक्ती करते. ती एका बाहुलीमध्ये गुपचूप अलेक्झा सारखे गॅजेट लावते आणि पिंपराला सांगते, हे बघ पिंपरा, ही एक काळी जादू केलेली बाहुली आहे. ही तुझं सगळं खरं सत्य बाहेर काढणार. ती बाहुलीला प्रश्न विचारते आणि बाहुलीमधून पिंपराच्या हाडाच्या चोरीचा आणि जुन्या गावाची माहिती बाहेर येऊ लागते जी रामाने आधीच फीड केली होती. पिंपरा पूर्णपणे घाबरतो आणि थरथर कापू लागतो आणि देवाच्या भीतीने स्वतःच कबूल करतो, मॅडम मी मुलांना मारत नाही, पण हो आम्ही आमच्या गुप्तधनाच्या देवतेला खुश करण्यासाठी त्या मुलांना गोळा करत होतो. त्या देवतेला 8 मुलांचे बळी हवे होते. त्यानंतर तो आम्हाला अफाट सोन्याचा खजिना देणार होता. पिंपराच्या कबुलीनंतर उरलेले 3 किडनॅपर्स यात्रेच्या शेवटच्या रात्री नवीन मुलांना उचलण्यासाठी गावात आलेले असतात. पण रमा आणि तिची पोलीस टीम गावकऱ्यांनी त्यांना 4ही बाजूनी वेढलेलं असतं. आणि मित्रांनो, जसे त्यांचे मास्क उतरले जातात तसा तिथे कथेचा सर्वात भयंकर आणि अनपेक्षित ट्विस्ट समोर येतो. पहिला माणूस बाया, जो गावातील मुख्य ढोलवादक होता. दुसरा माणूस मुकुंद, जो गावाचा उपसरपंच आणि सरपंच बनण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. आणि तिसरा मुख्य सूत्रधार म्हणजे खुद्द मास्तरजी, गावकऱ्यांना खूप साधा वाटत होता. गावकऱ्यांच्या पायाखालची जमिनीत सरकते. ज्यांच्यावर गावाने मुलाच्या भविष्याची आणि सुरक्षितेची जबाबदारी दिली होती तेच विश्वासू लोक पैशाच्या आघोरी लालचापोटी लहान मुलांचे जीव घेत होते. पोलिसांनी तातडीने पिंपरा, बाया आणि मुकुंद आणि मास्तरजी या 4घांनाही अटक करून जेलच्या काल कोठडीत
डांबले. काही दिवस उलटतात. टीव्हीवर न्यूज येते की सलबर्डी हत्याकांडातील चौघांनाही कोर्ट लवकरच फाशीची शिक्षा सुनावणार आहे. नेमकी त्याच वेळी पिंपराची पत्नी रमाकडे येते आणि रडत रडत एक विचित्र खुलासा करते. मॅडम, माझे पती कधीच कोणाचा जीव घेऊ शकत नाहीत. ते मुलांवर खूप प्रेम करतात आणि सगळ्यात मोठं सत्य म्हणजे माझे पती जन्मापासूनच नामर्द आहेत. हे गावात कोणालाच माहित नाही. त्यामुळे ते काळ्या जादूसाठी कधीच कोणाच्या एकुलत्या एका मुलाचा बळी देऊ शकत नाहीत आणि त्यांना फसवण्यात आलंय. रमा सांगते की आमच्याकडे त्याच्या विरोधात रंगेहात पुरावे आहेत. आता जे काही ठरेल ते कोर्टवरच आहे. ती स्वतः या विधानाची खात्री करण्यासाठी जेलमध्ये पिंपरा आणि त्याच्या साथीदारांना भेटायला जाते. ती पिंपराला विचारते. तेव्हा पिंपरा रिकाम्या डोळ्यांनी तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, मॅडम, आम्ही खूप मोठी चुकी केली. आम्ही आमच्या देवतेला दिलेला बळीचा शब्द पाहू शकलो नाही. आम्ही त्याला नाराज केला आहे. आता तो कायदा आणि कोर्टाची वाट नाही बघणार. तो देवेच आम्हाला शिक्षा देईल. रमा ओरडते आणि पिंपरा हा अंधविश्वास आणि मूर्खपणा बंद कर, असं काही नसतं. तेव्हा पिंपरा गूढपणे हसू लागतो. विश्वास नाही बसत मॅडम? मग आत्ताच तुमच्या डोळ्यांनी बघा. आणि मित्रांनो, पुढच्या सेकंदात जेलच्या आत जे घडतं ते पाहून रमाच्या अंगातील रक्तच गोठतं. तिच्या समोर कोणाचाही हात न लागता एका पाठोपाठ एक त्या चारही आरोपीच्या जेलच्या कोठडीत अत्यंत अंगावर काटा आणणाऱ्या आणि भयानक पद्धतीने रहस्यमय मृत्यू होतो. रमा आणि तिथे उभा असलेला कॉन्स्टेबल भीतीने थरथर कापू लागतो. पण हा खरोखरच त्या देवतेचा कोप होता की यामागे आणखी कोणाचा मेंदू होता, डोकं होतं? चित्रपट या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांवर सोडतो. या चित्रपटात कोणताही पोस्ट क्रेडिट सीन नाही. चित्रपटाच्या अंतिम दृश्यात रमा स्वतः जंगलातील त्या अघोरी आणि पडक्या गुहेत जाते जिथे हे चौघे जण काळी जादू करायचे. ती जेव्हा गुहेच्या अगदी आज पोहोचते तेव्हा तिला तिथे समोर अंधारात काहीतरी प्रचंड चमकताना दिसतं. अचानक गुहेतील सर्व दगड हवेत आपोआप हालू लागतात आणि जमिनीच्या आत खोलवर गर्भातून एक अत्यंत प्रकाशमान आणि चमकणारी रहस्यमय वस्तू बाहेर येते. ती चमकणारी वस्तू नक्की काय असते? सलबर्डी गावाचा तो प्राचीन अमूल्य खजिना, आणखी काही अघोरी सुपरनॅचरल शक्ती? हे पाहून रामाच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्माइल येते. चित्रपट याच ओपन एंडिंग सह संपतो. या चित्रपटात कोणताही पोस्ट क्रेडिट सीन नाही. गुहेतील त्या चमकणाऱ्या खजिन्याला बघून रामाने दिलेली ती डीप स्माइल हा त्या चित्रपटाचा एक इम्प्लिसिट टीजर आहे, जे संकेत देतो की सालबर्डी पार्ट 2 भविष्यात नक्की येणार. तर मित्रांनो, आता या चित्रपटाच्या खऱ्या ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सालबर्डी फॉरेस्ट रिझर्व. सालबर्डी हे मूळ ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट टायगर रिझर्वच्या बफर झोन मध्ये येतं, जे सातपुडा पर्वतरांगेच्या कडेला बसलेलं आहे. इथे मोठ्या प्रमाणात सागाची घनदाट जंगले आहेत, ज्यावरून याला सलबर्डी हे नाव मिळालं. या भागात गोंड आणि कोरकू या आदिवासी जमाती शतकानुशतके राहतात. रणकासूर मायथॉलॉजी. चित्रपटात आलेल्या रणकासूर हा प्रामुख्याने कोकण आणि गोवा भागातील एक प्रादेशिक लोकदैवत राक्षस राजा मानला जातो. जत्रेशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमात लोक त्याचे मुखवटे आणि पारंपरिक पोशाख घालून रणकासूर वध सादर करतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि सलबर्डी गावाचे हे भयानक रहस्य तुम्हाला कसे वाटते हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मास्तर जे खुनी निघाले हे पाहून तुम्हाला धक्का बसला का हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, बाय.